लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा घोळ अद्यापही कायम आहे, कारण मंत्री गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। भाजपकडून उमेदवारी देणे शक्य नसल्याचं बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले। तर दुसरीकडे नाशिक लोकसभा लढवण्यास शांतिगिरी महाराज ठाम आहेत। महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असल्याचं शांतिगिरी महाराजांनी स्पष्ट केले। दरम्यान 2 दिवसात नाशिक लोकसभेचा तिढा सुटणार असल्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला। पूजनीय शांतिगिरीजी महाराज यांच्या मठावर मुद्दाम मी या ठिकाणी आलेलो आहे। महाराज अतिशय आग्रही आहेत, ते म्हणजे मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे, मलाच लोकसभेत जायचं आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत। बरीच विनंती मी त्यांना केली, पण त्यांचा हाही आग्रह हा कायम आहे। निश्चित मी या सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्री जे मान्य देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या कानावर मी टाकेल। थांबायचा विषयच नाही, कारण आमच्या भक्तपरिवारांनी पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं। आमची भूमिकेने आमच्या भक्तपरिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की यावेळेला तिकीट देऊ अगर न देऊ, लढायचं आणि जिंकायचं।